दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नक्कीच अशा प्रकारे भोळे साहेबांबद्दल जी काही एका फायनान्स कंपनीकडनं जी फसवणूक झाली होती, थोडक्यात आपण नाशिक शहरातील काँग्रेसचे अनुसूचित जमाती अध्यक्ष नाशिक शहर सन्माननीय काळेसाहेब त्यांचं देखील आपण त्यांच्याकडनं विचारणा करणार आहोत की या सर्व घटनेचं राजकीय पार्श्वभूमीवर आपण कशी बघता. साहेब, काय सांगाल? अशा पद्धतीचं या शहरामध्ये लोकांवर अन्याय होतो, एका फायनान्स कंपनीकडनं फसवणूक केली जाते. थोडक्यात आपण ह्या घटनेकडे कसं बघाल आणि त्यावर पोलिसांनी देखील त्यांना तत्परतेने कारवाई केली, त्यांनी समाधान व्यक्त केलं, आपण काय सांगाल? विषय असा आहे की फक्त नाशिक शहरामधला हा विषय नाही आहे. महाराष्ट्र असेल, देश पातळीवर असेल, अशा अनेक कंपन्या आता तुम्हाला या मार्केटमध्ये दिसत आहेत. आणि त्या अनुषंगानं मग ते स्थापन करणारे कोण आहे, त्यांची या लोकांच्याबद्दलची आत्मीयता काय आहे किंवा त्यांना काय या सगळ्या गोष्टी यांना द्यायच्या आहे, कशा पद्धतीने त्यांची रूपरेषा आहे याबाबतची. उदाहरण असं द्यायचं ठरलं तर अनेक अशी जी माणसं आहेत की ज्यांना आज तुम्ही बघताय रोजगाराच्या बाबतीतला विषय असेल, लोक पिजलेले आहेत. महागाईचा भडका उडालेला आहे, जो तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एक छोटं लोन किंवा कर्ज काढण्याच्या दृष्टीने या फायनान्स कंपनी किंवा बँकात जात असतात. परंतु फायनान्स कंपनी त्याचा गैरफायदा घेते या लोकांचा. आणि त्याच पद्धतीचं भोळे साहेबांच्याबद्दल आता तुम्ही जी मुलाखत घेतली आणि मी या आपल्या माध्यमातून मुंबई नाका पोलीस स्टेशन असेल, उपायुक्त असतील, आयुक्त असतील, यांचं धन्यवाद मानले पाहिजे. कारण एक साधारण माणूस या सगळ्या कचाट्यात अटकतो आणि पोलिसांकडे जातो आणि पोलीस त्याला तत्परतेने मदत करतात. त्याचं जे आणि प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं घर व्हावं, आणि त्या घरालाच जर कोणी बळजबरीने कब्जा घेत असेल, त्याचं लोन क्लिअर असताना सुद्धा त्याच्यावर अन्याय आणि अत्याचाराच्या माध्यमातून दादागिरी, दहशत, दडपण हे करून म्हणजे जी साधनं वापरायची ती सगळी वापरून एक सामान्य माणसाला कसा वेठीस आणायचा असा त्यांच्या भूमिकेतून किंवा त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगातून आपण बघितलं. तर अशा लोकांचे जे आहे म्हणजे ज्या कंपन्या, फायनान्स कंपन्या असतील, बँका असतील, ज्या अशा पण दहशत, दडपण आणून एखाद्या सर्वसामान्यांची लूट करत असतील, तर अशा फायनान्स कंपनी, बँकेचं लायसन रद्द केलं पाहिजे. आणि RBIच्या नियमाप्रमाणे हे लोक काम करत नाही. एखाद्याची वसुली, आता आपण अनेक घटना आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असतील, अनेक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असतील, आपण बघत असतो. सरसपणे ते वसुलीवाले त्या महिला असोत किंवा माणसं असोत, त्यांना दादागिरी, दहशतीच्या भाषा बोलतात. आणि आपण एकदा, आता मला वाटतं कल्याणचा मागचा प्रसंग आहे, एका बाईला तर डायरेक्ट त्यांनी सांगितलं की तुला पैसे देता येत नसतील तर धंद्यावर. ही जी भाषा आहे आणि ही जी वर्तणूक आहे ही 100% गुन्हेगारीस पात्र आहे. अशा माणसांना पोलिसांनी अशी म्हणजे दहशत पोलिसांची त्यांच्यावर असली पाहिजे किंवा अशा पद्धतीचे कडक स्वरूपाचे कायदे या मंडळीच्या बाबतीत असले पाहिजे. आता माग आपण बघितलं, मागचं जो अधिवेशन झालं महाराष्ट्राचं, आणि त्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की बाबा या ज्या कंपन्या किंवा हे जे व्याजाने देणारे पैसे, सावकारी आपण ज्याला म्हणतो, ते लोक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या लोकांची लूट करतात. आणि सर्वसाधारण माणसाला गरज असते, तो गरजेपोटी त्यांच्याकडे जातो, त्या गरजेचा ते लोक फायदा घेतात. असं होता कामा नये. ज्या पद्धतीने मुंबई नाका पोलीस स्टेशननी सहकार्य केलं, CP साहेबांनी सहकार्य केलं, अशाच पद्धतीचं सहकार्य संबंध महाराष्ट्रावर व्हावं अशी आपली या निमित्तानं मी एक साधारण मागणी व्यक्त करतो.